आपल्या सोबत अभिजित दिपके आहेत फोनवर तिथून जंतर मंतरवरनं. अभिजित, इथे दिल्ली एवढाच मोठा क्राऊड तरुणांचा आलेला आहे, तुम्ही काही सगळ्यांशी बोलणार का? नक्की. कसं काय मुंबई? हॅलो, हा अभिजित, बोला बोला, तुमचा आवाज येतोय. बोला. कसं काय मुंबई? मुंबईमध्ये जेवढी लोक जमा झालेली आहेत त्यांना माझा खूप खूप धन्यवाद आणि माझा विशेष धन्यवाद उद्धव सरांना आणि आदित्य सरांना, जे पहिल्या दिवसापासून काँग्रेस जनता पार्टी असो, सोनम असो किंवा जुई देवी पाटील स्टुडंट असो, त्यांच्या सोबत उभा राहिलेले आहेत. आणि उद्धव सर सारखे सारखे म्हणतात की हा देशाचा मुद्दा आहे, हा युवकांचा मुद्दा आहे आणि त्यासाठी आम्ही नेहमी स्टुडंट सोबत उभा राहू. तर उद्धव सरांचाही माझा खूप खूप धन्यवाद. आणि मुंबईतल्या लोकांना मला खूप मोठा अपडेट आहे. आज मीटिंग झालेली आहे जेपी नड्डांसोबत आणि मीटिंग खूपच पॉझिटिव्ह होती, जिथे त्यांनी आपल्या 3 डिमांड ऑलमोस्ट स्वीकार केले आहेत. They have agreed to almost 2 out of 3 demands. Compensation to the victims family आणि जे केसेस दिल्ली असो मुंबई असो देशभरात कुठेही प्रोटेस्टर्सच्या अगेन्स्ट लावण्यात येत आहेत ते केसेस मागे घेतले जातील आणि सरकारने धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यावर विचार करू असे सुद्धा सांगितलं आहे. Yes, अभिजित. उद्या परत Thank you. बोलवलं आहे चर्चेसाठी. येस अभिजित, धन्यवाद, तुमचा आवाज इथे आला. आणि आता राजीनामा घेऊनच या, सिस्टम बदलायची आहे. सिस्टम म्हणजे आता युवा भारत, ये नया के का नहीं.